नमस्कार, श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ सेवा विथ रोहिणी। तर मंडळी, उद्या आहे पिठोरी अमावस्या म्हणजेच श्रावणी अमावस्या। उद्या श्रावण महिना संपत आहे। तर आपण जसे इतर अमावस्येला आपल्या घरामध्ये साफसफाई करतो, स्वच्छता ठेवतो, म्हणजेच घराचे जाळे जळमट वगैरे काढतो। घर हे स्वच्छ पाण्यामध्ये आपण गोमित्र, हळद, त्यासोबत खडे मीठ टाकून पुसतो। त्याच पद्धतीने आपल्याला उद्या आपल्या घराची साफसफाई करायची आहे आणि त्यासोबत आपल्याला अजून एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे, जो की आपल्या घरामध्ये सुख समृद्धी शांती लाभावी, आपल्या मुलाबाळांचं आयुष्य सुखी समाधानी निरोगी असावं, यासाठी आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे। तर त्यासाठी आपल्याला 5 कणकेचे दिवे करायचे आहेत। कणिक ही शक्यतो अळणी असावी, म्हणजेच बिना मिठाची कणिक असते। ती कणके आपण ज्यावेळेस कणिक मळतो त्यावेळेस त्यामध्ये मीठ घालायचं नाहीये, म्हणजे अळणी कणिक आपल्याला मळायची आहे आणि त्याचे आपल्याला 5 छोटे छोटे दिवे बनवायचे आहेत। तर हे दिवे आपल्याला 5 दिवे बनवायचे, ते संध्याकाळच्या वेळेस आपण हे दिवे बनवायचे आणि संध्याकाळच्या वेळी हे दिवे प्रज्वलित करायचे। हे दिवे आपल्याला 5 ठिकाणी आपल्या घरामध्ये ठेवायचे आहेत। त्यातला पहिला दिवा हा आपल्याला देवापुढेच बसून तुम्ही ही सेवा करू शकता। देवाच्या पुढे बसायचं, हे सगळे दिवे लागण्याच्या वेळेस प्रज्वलित करायचे। पहिला दिवा हा आपल्याला देवापाशी ठेवायचा, त्याचसोबत दुसरा दिवा तुम्ही तुळशीपाशी ठेवायचा आहे। तिसरा दिवा आपल्याला आपल्या घराच्या दक्षिण दिशेला, जी आपली पितरांची दिशा असते, तिथे ठेवायचा आहे। घराच्या बाहेर तुम्ही फ्लॅट सिस्टम मध्ये राहत असाल तर घराच्या बाहेर गॅलरीत वगैरे ठेवला तरीही चालेल। त्यासोबत आपल्याला चौथा दिवा जो आहे तो आपल्याला आपल्या घराच्या बाहेर मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवायचा आहे आणि जो 5वा दिवा आहे तो आपल्याला आपल्या घराच्या ईशान्य दिशेला ठेवायचा आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला हे 5 दिवे ठेवायचे आहेत। एक दिवा देवाजवळ, दुसरा तुळशीजवळ, तिसरा आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवायचा आहे किंवा मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठेवायचा आहे। चौथा दिवा दक्षिण दिशेला पितरांसाठी आणि 5वा दिवा आपल्या घराची जी ईशान्य दिशा असेल, म्हणजेच उत्तर आणि पूर्वेचा मधला भाग, त्याला ईशान्य दिशा म्हटलं जातं, तिथे ठेवायचा आहे। अशा पद्धतीने हे 5 दिवे आपल्याला उद्याच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी करायचे आहेत आणि ठेवायचे आहेत। हे दिवे तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पाण्यामध्ये सोडू शकता। जर ते शक्य नसेल तर तुम्ही हे दिवे आपला जो ओला कचरा जातो त्यामध्ये तुम्ही टाकून देऊ शकता। अशा पद्धतीने आपल्याला हे 5 दिवे बनवायचे आहेत उद्याच्या दिवशी। हा छोटासा उपाय नक्की करा। आपला दिवस खूप छान जावो, चांगला जावो, स्वामींच्या कृपेने आपल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करून आजचा व्हिडिओ इथे संपवते। भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सहित आणि माहिती सहित। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।